काही नियम आपल्या जीवनामध्ये आपण का घालतो हे आपल्यालाच माहीत नसतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ यांच्या चरणावरती मी त्रिवार अभिवादन करते, मुजरा करते आणि काही गोष्टी तुम्हाला सांगते. अंगावर फाटलेला कपडा कधीही आपण शिवत नाही. यामागचं कारण इतकंच असतं, की त्याच्यामुळे पितरांचा दोष आपल्याला लागतो. म्हणून आपण तसं करत नाही. उंबऱ्यावर बसून शिंक येते किंवा आपण शिंकतो, चुकून शिंकलो, तर आपण तिथे पाणी शिंपडतो. पाणी शिंपडल्यास दोष निघून जातो. कारण उंबरा हा मुळातच बसण्यासाठी नसतो. तिथे सर्व तीर्थ बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते. शिंकेने तिला व्यास येतो. त्यामुळे अपशकुन घडतो आणि म्हणून असं घडल्यास आपण तिथे पाणी शिंपडावे. झोपलेली व्यक्ती जी असते, निजलेली व्यक्ती असते, झोपलेली व्यक्ती असते, तिला कधीही ओलांडू नये. कारण झोपलेला माणूस म्हणजे शिव असतो, शंकर असतो. मांजरांना प्रेत ओलांडून देऊ नये. याच्या मागे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण प्रेत हे प्रेतच असते आणि जर पिशाच्य योनीमध्ये ते जाते, त्याला मोक्ष मिळत नाही. म्हणून मांजरांना प्रेत ओलांडून देऊ नये. रात्रीच्या वेळी आपण मीठ किंवा उडीद आणू पण नाही आणि दुसऱ्याला देऊ पण नयेत. याचं कारणच असं आहे की त्याच्यामध्ये आकर्षण हे पटकन येतं, पटकन होत असतं आणि त्याच्यामध्ये बळीतत्व हे प्रबल असतं आणि म्हणून आपण रात्रीच्या वेळी मीठ देत नाहीत किंवा उडीदसुद्धा देत नाहीत. याच्यामध्ये ना करणी तत्व असतं. मीठ आणि उडीद यात करणी तत्व असतं, करणी केली जाते. म्हणून आपण रात्रीच्या वेळी मीठ आणि उडीद हे आणत नाहीत किंवा दुसऱ्याला पण देत नाहीत. सायंकाळी केर कधीही काढू नये. याच्यामागे कारण असं आहे की ते लक्ष्मीला आवडत नाही. लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला हे आवडतं. म्हणून संध्याकाळी कधीही केर काढू नये. रस्त्यात प्रेत दिसलं तर त्याला नमस्कार करावा. शिव समजून त्याला नमस्कार करावा.